2014ला प्रधान नरेंद्र मोदी आले. काय बोललो होतं त्यांनी? अच्छे दिन लायगे एक होतं भ्रष्टाचार मुक्त करणार. आता एक गेला 11 वर्ष झाला. काय केलं त्यांनी? ज्या पुढारीवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे केसेस चालू आहे त्या सगळ्या लोकांना त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून घेतलं, त्याच्याशी अलायन्स केलं आणि या लोकांना त्यांनी डेप्युटी सीएम, सीएम आणि मंत्री केलं. हेमंत बिश्व शर्मा म्हणून आसामचे मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये होतं. स्वतः अमित शहा तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यावर ईडीचे केसेस चालू होतं. त्याला काँग्रेसने तिकीट नाकारलं भ्रष्टाचारमुळे. तो गेला बीजेपी में, आता मुख्यमंत्री आहे तिथे. अजित दादा पवार, सुनील तटकरे. तुम्ही बघा ना, फडणवीस स्वतः सांगितलं होतं की काही झाला तर याच्या बरोबर अलायन्स होणार नाही सांगितलं. आणि अजित पवार चक्की पीसिंग. आता काय, दोघी तिथे बसून एक सीएम झालेला, एक डेप्युटी सीएम झालेला आहे. सुनील तटकरेच्या कितकं मोठा घोटाळा आहे तो तुम्हाला माहित आहे की सिंचन घोटाळा आहे त्यांच्यावर. जेव्हा अमित शहा, मोदीजी महाराष्ट्रात आले, आदर्श चे वार्ता करायच्या, आदर्शच्या मुख्य आरोपी कोण आहे? अशोक चव्हाण. आता अशोक चव्हाण कोणत्या पार्टीत आहे? भारतीय जनता पार्टी. काय केलं तुम्ही? राज्यसभामध्ये पाठवलेलं. अरे जे लोकांच्या विरोध तुम्ही येऊन सांगायचे की हे लोक भ्रष्ट, हे सगळ्यांना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकून आता तुम्ही मंत्री केलं, खासदार केलं. हसन मुश्रीफ यांच्यावर तर ईडीच्या नोटीसने वॉरंट होता पेंडिंग. हायकोर्टने बेल ऍप्लिकेशन फेटाळलं होतं मे मध्ये. जुलैमध्ये तो मंत्री झालाय हसन मुश्रीफ. छगन भुजबळ 2014ला तुम्ही त्याला जेलात टाकलं होतं ना, महाराष्ट्र सदन स्कॅम मध्ये. आता कुठे आहे तो? मंत्री झालेला आहे, तुमच्या सोबत बसतोय. नरेंद्र मोदी आला तर त्याला रिसिव्ह करायला जात. शरम वाटत नाही का? तो बघा आता नवाब मलिकच्या विरोधात तुम्ही केस टाकलं. कुठे आहे तो? तुमच्या बरोबर आहे. 2G स्पेक्ट्रम स्कॅम झालं. आता काय झालं 2G स्पेक्ट्रम स्कॅमच्या? 2014 से 19 दरम्यान सगळं केसेस नील झाले. कोळसा घोटाळा होत. कोण होतं? नवीन जिंदाल. मुख्य आरोपी कोण होतं? नवीन जिंदाल होता. कुठे आज? भारतीय जनता पार्टीच्या MP झालेला. अरे कसा विश्वास ठेवायचा?